नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सर्व विभागांना जोडणाऱ्या मेट्रोचं जाळं उभारण्याचा प्रस्ताव आहे। सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत होणार आहे। मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना थेट जोडणारी मेट्रोची प्रक्रिया ही प्रगतीपथावरती आहे। या प्रकल्पाला एकूण 24,000 कोटी खर्च येणार आहे। 32 किलोमीटर लांबी असून यातील 9 किलोमीटर चा मार्ग हा अंडरग्राउंड असणार आहे। तर पुढील 3 ते 4 महिन्यांमध्ये याचं टेंडर काढण्यात येणार आहे। विमानतळाच्या पूर्वेला असणारं पनवेल शहर, उरण आणि तिसरी मुंबई यांना जोडणाऱ्या मेट्रो लाईन उभी राहणार आहे। तर याला 6,000 करोड खर्च येणार आहे। याबरोबरच ठाणे आणि कल्याण, डोंबिवली या शहरांना देखील मेट्रोनं विमानतळाशी जोडलं जाणार असल्यानं MMRDA भागामध्ये राहणारा व्यक्ती हा मेट्रोनं प्रवास करून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचू शकणार आहे। सर, मेट्रोचं जाळं उभं आपण करतोय, काय काय जोडलं जाणार आहे? आता लाईन 1A नवी मुंबईमध्ये बेलापूर टू पंढर त्या ठिकाणी 11 स्टेशन्स आहे, ऑलरेडी गेल्या 2 वर्षापासून चालू आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की आतापर्यंत मोर दॅन 1 करोड 10 मिलियन लोकांनी या ठिकाणी प्रवास केलेलाच आहे। आता त्याच्यासोबत आता आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आला। आता नवीन दुसरी मेट्रो दोघी विमानतळाला जोडणारी छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट एक 32 किलोमीटरची लाईन आहे। त्यामध्ये 9 किलोमीटर अंडरग्राउंड आणि 23 किलोमीटर ओव्हरग्राउंड जवळजवळ 24,000 कोटीची किमतीचा हा काम आपण सिडको मार्फत करणारच आहोत। आता राज्य शासनाच्या कॅबिनेटने ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे, ते PPP वर होणार आहे। त्यासाठी आता पीयर रिव्ह्यूचं काम चालू आहे आणि इमिडिएटली आता वायबिलिटी गॅप फंडिंगसाठी केंद्र शासनाला पाठवणार आणि पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये याची टेंडर प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल। जसे एअरपोर्टचे लेफ्ट साईडला आपण पेंडा टू बेलापूर केला, तर राईट साईडमध्ये ते वेस्टर्न कनेक्टिव्हिटीला ईस्टर्न कनेक्टिव्हिटीला तेही सुद्धा एक 6,000 कोटीची लाईनचं ते आपण नियोजन केलेलं आहे। राज्य शासनाची मंजुरीची नंतर ती आपण त्वरित निविदा प्रक्रिया सुरू करून हे करणारच आहे। त्यामध्ये M24 आणि M26 हाच्याही सुद्धा आपण नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये किती स्टेशन असणार, किती लांबीची लाईन असणार आहे त्याचेही DPR आमच्याकडे तयार आहे, ते आपण राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहोत। असं सारखा नवी मुंबईमध्ये आता फक्त एक लाईन चालू होती, पण ते पूर्णपणे हे मेट्रोचे जाळे पसरवणारच आहे, जेणेकरून MMR रिजनचे कुठल्याही भागातून नवी मुंबई एअरपोर्ट किंवा नवी मुंबई एरियामध्ये यायला लोकांना अडचणी होणार नाही। नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणा, मुंबई या सर्वच भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पोहोचण्यासाठी मेट्रोचं जाळं आहे ते लवकरात लवकर उभा करण्यात येणार आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।